लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. सर्वच लाडक्या बहिणी 17व्या हप्त्याची अनेक दिवसापासून वाट पाहत होत्या. त्यांच्यासाठी ही खुशखबर म्हणावी लागेल, कारण लाडक्या बहिणींचा 17वा हप्ता आता लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्या संदर्भाने सरकारने कालच एक GR काढला असून हा GR काय आहे ते आपण पाहू. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी काढलेल्या या GR नुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा हा GR आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3 2235 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम सहाय्यक अनुदान वेतनेतर या लेखाशीर्षाखाली 3,960 कोटी रुपये इतका नियत व्यय मंजूर आहे. वित्त विभागाच्या संदर्भाधीन 7 एप्रिल 2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखाशीर्षाखाली सहाय्यक अनुदाने वेतनोत्तर या उद्दिष्टाखाली 263.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल तसेच निधी उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त, समाज कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महिला व बालविकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी. अशा प्रकारचे निर्देश देखील या GR मध्ये दिलेले आहेत. सदर शासन निर्णयामुळे वितरित करण्यात आलेला निधी खर्च करताना विभाग प्रमुखांनी तसेच नियंत्रक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प नियत पुस्तिका, वित्तीय अधिकार नियत पुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 7 एप्रिल 2025च्या परिपत्रकातील दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 4 एप्रिल 2024च्या परिपत्रकान्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारात आणि वित्त विभागाच्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. आणि हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर या GR नुसार सरकारने लाडकी बहीण योजनेच्या 17व्या हप्त्याची आर्थिक तरतूद केलेली असून आता लवकरच 17व्या हप्त्याचे वितरण होणार आहे. विशेष म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची KYC अद्याप झाली नाही त्यांना देखील हा हप्ता मिळणार आहे. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.